नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अच्छा, ठीक है ठीक है ठीक है, समझिए. काही बेसिक कन्सेप्ट जे असतील ज्या की तुम्हाला इन फ्युचर खूप मोठी मदत होईल, तो पोर्शन आज आपण डिस्कस करणार आहे. बरोबर आहे. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्टार्टिंगपासून आपण सुरुवात करूया. हां, आपल्याला आज जे पॉईंट किंवा जे टॉपिक डिस्कस करायचे ते म्हणजे कुठले बघा, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. हे 3 वर्ड आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर आहे. नेमकं कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर नेमकं काय असेल आपण आज थोडं इन डिटेलमध्ये बघूया, कारण तुम्हाला याच्यावरच पुढचा सिलेबस बिल्ड झालेला आहे. बरोबर आहे. ऑलमोस्ट तुम्हाला इलेक्ट्रिकल पोर्शनमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर शिकायचं आहे आणि सेमीकंडक्टर जो असेल तो इलेक्ट्रॉनिक्स पोर्शनमध्ये शिकायचा आहे. लक्षात आलं. कंडक्टर आणि इन्सुलेटर कुठे शिकायचं मित्रांनो? इलेक्ट्रिकल पोर्शनमध्ये. आणि इलेक्ट्रॉनिक्स पोर्शनमध्ये काय शिकायचं तुम्हाला? सेमीकंडक्टर. तर वन बाय वन आपण एकदम सिस्टमॅटिक आज त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, मी स्टार्टिंगला म्हटलं की व्हॉट इज मीन बाय कंडक्टर. आता तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की सर आम्हाला माहिती आहे की करंट, बरोबर आहे ना, करंट अँड हीट या दोन गोष्टी जो ट्रान्सफर करू शकतो दॅट इज कॉल्ड एज, त्याला तुम्ही म्हणता कंडक्टर. बरोबर आहे ना. हां, मग त्याला बघू ते नेमकं ते काय असतं. बरोबर आहे. आता ॲक्च्युअलमध्ये जर कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरमध्ये जर तुम्ही बघितलं ना, त्याच्यामध्ये मेन डिफरन्स असतो तो असतो इलेक्ट्रॉनचा. कसा तो तुम्हाला मी सांगतो. बघा, जस्ट इथं काही एक्झाम्पल दिले, पहिले आपण एक्झाम्पल बघून घेऊया. बघा, हे PVC कोटिंगवाली ही जी कोटिंग असेल याला आपण इन्सुलेटर म्हणत असतो. हे बघा, इथे मायक्रो प्रोसेसर तुम्हाला हे चिप वगैरे दिली असेल याला आपण सेमीकंडक्टर म्हणतो आणि हे जे असेल तो तुमचा कंडक्टर असेल. बरोबर आहे. अजून तुम्हाला काही एक्झाम्पल दिले, हँगलोज वगैरे असेल. बघा, हे इन्सुलेटर जे आहे, क्लिअर आहे. सेमीकंडक्टरचे बघितलं असेल तुम्ही, रजिस्टर वगैरे दिलेले आहेत. बरोबर, किंवा काही चिप तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि हा तुमचा असेल तो कंडक्टर. बरोबर आहे. हा कॉपरचा वायर. क्लिअर आहे. आता हे तुम्ही इमेज बघितल्या. ॲक्च्युअली याची इन डिटेल म्हणजे इन डेप्थमध्ये काय असतं आपण ते बघू. बघा, कंडक्टर जे मटेरियल दॅट अलो, आम्ही तुम्हाला आताच म्हटलं ना, दॅट अलो इलेक्ट्रिक करंट टू फ्लो इझिली. बरोबर आहे. टू फ्लो इझिली बिकॉज त्याचं रिझन काय? इट हॅज लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. हा वर्ड खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, लक्षात ठेवा. मी तुम्हाला कालच बोललो होतो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे ते काय सांगायचे. जगातल्या इच अँड एव्हरी गोष्टीमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल, जे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असेल ते कसे असेल? खूप जास्त प्रमाणात असतात. बरोबर आहे. आणि डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स कसा असेल? खूप जवळजवळ. पुढे गेल्यावर तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. बघा, त्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, ज्याची लास्टवाली सेल असेल त्याच्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात आउटरमोस्ट सेलमध्ये ते किती असतात? एक तर 1 2 किती असतात? 3. बरोबर. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बरोबर. आता आउटर इलेक्ट्रॉन जे असतात लूजली बाउंड टू द ॲटम. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? आपण जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असेल ते दुसऱ्या इलेक्ट्रॉनसोबत, बरोबर, किंवा दुसऱ्या ॲटमसोबत बॉन्ड करायला, बॉन्डिंग करत असतो ना, ते बॉन्ड करायला इझी जातं. बरोबर आहे. आणि आणखी काय म्हणता येईल? व्हेरी स्मॉल ऑर नो एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड. म्हणजे हे जे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स राहत नाही. बरोबर आहे. आता तो कसा नाही काय नाही मी तुम्हाला एक एनिमेशन किंवा डायग्राम थ्रू तुम्हाला दाखवतो. ओके. आता एनर्जी बँड जर तुम्ही बघितलं, दोन असतात. एक असतो व्हॅलेन्स बँड, दुसरा कोणता असतो? कंडक्शन बँड. बरोबर आहे. आता व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे दोघे एकमेकांसोबत कसे असतील रे मग? ओव्हरलॅप. कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गॅप असेल का? नाही. बरोबर आहे. आता हे चित्र तुम्ही बघितले असेल, म्हणजे हे गॅप कसा असतो मी तुम्हाला जे दाखवतो. बघा, याला म्हणतो आपण कंडक्शन गॅप. आता ऑलरेडी फिजिक्समध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बघा, बरोबर आहे. हा असेल कंडक्शन बँड. बरोबर आहे. आणि हा व्हॅलेन्स बँड जो असेल, दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारचा गॅप नाही, एकमेकावर कशी येते? ओव्हरलॅपिंग झाली. बरोबर आहे. याला म्हटलं आपण कंडक्टर. बरोबर आहे ना. याला काय म्हटलं आपण? कंडक्टर. आणि याला काय म्हणतो असतो आपण? सेमी कंडक्टर. बरोबर. याला काय म्हणतो आपण? सेमी कंडक्टर. आणि याला म्हणतो असतो आपण इन्सुलेटर. आता तुम्ही जर बघितलं सेमी कंडक्टरमध्ये याच्या कंडक्शन बँडमध्ये आणि व्हॅलेन्स बँडमध्ये गॅप जास्त आहे. इथे गॅप बिलकुल नाही आहे, म्हणजे झिरो गॅप होता. बरोबर आहे. किंवा त्याला म्हणू शकतो तुम्ही ओव्हरलॅपिंग आहे. याच्यामध्ये गॅप आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये खूप जास्त गॅप आहे. दिसतं बघा, कंडक्शन बँड आणि एनर्जी बँड गॅप, व्हॅलेन्स बँडमध्ये किती आहे? खूप मोठा बँड गॅप आहे. बरोबर. इथे किती आहे? 1 इलेक्ट्रोव्होल्ट. आणि इथे किती असेल? +5. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये वाईड आहे, याच्यामध्ये कसं आहे नॅरो, याच्यामध्ये कसं आहे डायरेक्ट 0 किंवा त्यामध्ये आपण ओव्हरलॅपिंग, नो बँड गॅप अवेलेबल. दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर, दॅट इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. लक्षात आलं? ओके. हां, चला अजून त्याला थोडं डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करूया. बघा, नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा, आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज जर मला बघायची असेल, कोणाचे रे? कंडक्टर आहेत. बरोबर आहे. तर कोणकोणते असेल? आता आपण हे शब्द ऑलरेडी बघितला, रेजिस्टिव्हिटी. बरोबर आहे ना. हां, म्हणजे काय? करंटला अपोज किती करू शकतो? तर आपल्याला माहिती आहे ना, कंडक्टर जो असतो तो करंट अपोज करणार आहे का? नाही. जास्त म्हणजे आपण करंट फ्लो करण्यासाठी त्याला वापरतो, म्हणजे व्हेरी लो रेजिस्टन्स असेल. बरोबर आहे. हां, त्यानंतर
ती कंडक्टिव्हिटी कशी असली पाहिजे, खूप जास्त असली पाहिजे, कारण जास्तीत जास्त करंट फ्लो झाला पाहिजे ना. हां, बरोबर आहे. आणि टेम्परेचर इफेक्ट जो असेल तो टेम्परेचर इफेक्ट कसा असला पाहिजे, रेजिस्टन्स इन्क्रीजेस विथ टेम्परेचर. म्हणजे समजा टेम्परेचर जर वाढला तर माझा रेजिस्टन्स पण काय होणार आहे, वाढणार. बरोबर आहे. आणि सॉरी टेम्परेचर आणि रेजिस्टन्स एकमेकांसोबत कसे डिपेंड असेल, इथं डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. बरोबर आहे. किंवा हे जर कमी झाला तर हा सुद्धा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. लक्षात आलं, क्लिअर कळालं. ओके. म्हणजे काय, टेम्परेचर कमी तर रेजिस्टन्स कमी, टेम्परेचर जास्त तर रेजिस्टन्स जास्त. लक्षात आलं. ओके. मग आता याची जर काही एक्झाम्पल तुम्ही बघितलं, जसं कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, आयर्न असेल, हे काय आहे सगळे कंडक्टर आहे. बरोबर. आता हे जस्ट आपण लहानपणापासून बघत आलो आहे. क्लिअर आहे. त्याचे ॲप्लिकेशन कोणत्या कोणत्या आहे, इलेक्ट्रिकल वायरिंग असेल, ट्रान्समिशन लाईन असेल, मोटर वायंडिंग असेल, अर्थिंग सिस्टम असेल. बरोबर आहे. अजून महत्त्वाचं त्याचे फायदे काय आहे, एक्सलंट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, लो पॉवर लॉस, रिलेबल फॉर पॉवर सिस्टम. आता हे तर एक थेरोटिकल पार्ट झाला. बरोबर आहे. तर इथं अजून एक मजेशीर गोष्ट, समजा आता तुम्ही जर बघितलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, समजा हा एक खूप मोठा दगड आपण घेतला. बरोबर नाही, तुम्ही एखाद्या डोंगरावर गेले, हा समजा एका डोंगरावर एखादा दगड ठेवला आणि तुम्ही त्याच्यावर जाऊन असे बसले. बरोबर आहे. आता ह्या दगडावर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 12 वाजता 12:30 वाजता जर जाऊन बसले उन्हामध्ये, काय होईल रे, काय होईल, मला चटका बसेल. बरोबर आहे. मग आता हा जो दगड असेल किंवा हा जो स्टोन असेल, आपण आत्ताच म्हटलं होतं की सर तुम्हीच म्हटले की हीट अँड इलेक्ट्रिसिटी जो पास करू शकतो दॅट इज कॉल्ड ॲज कंडक्टर. बरोबर आहे. मग याला ते चटका बसला तुम्हाला. बरोबर. मग याचा अर्थ त्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर झाली का, नाही. हीट ट्रान्सफर झाली का रे, नाही. बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर वरच्या लेअर जे असेल तुम्हाला तिथं फक्त चटका बसतो, पण जर तुम्ही असं पूर्ण दगड इंटरनली जर फोडून बघितला तर दगड आतमध्ये थंड असतो. म्हणजे तुमची हीट इथून तर इथपर्यंत पास झाली का रे, नाही. त्याला म्हणतो आपण पास होणे. बरोबर आहे. हीट तुमची फक्त वरच्या लेअरला असेल, पास झालेली असेल का, नाही. दॅट्स वाय हा दगड तुमचा कंडक्टर आहे का, मग नाही. हा काय असेल तुमचा इन्सुलेटर. म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटी याचा तुम्हाला डाऊट क्लिअर व्हावा म्हणून तुम्हाला एक्झाम्पल घेतलं. त्याच्यामध्ये तू पूर्ण ट्रान्सफर झाला पाहिजे, म्हणजे 1 पॉईंट टू अनदर पॉईंटपर्यंत इलेक्ट्रिसिटी पास झाली पाहिजे किंवा हीटसुद्धा पास झाली पाहिजे. लक्षात आलं. याला म्हणतो असं आपण कंडक्टर. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट, आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तुमचा याच्यासाठी आहे की तुमचा पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन याच्यावर डिपेंड आहे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला सेमीकंडक्टर खूप समजून घेणं महत्त्वाचं आहे. समजा मी काय म्हटलं, कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. बरोबर आहे. म्हणजे याचा काय असतो, याचा अर्थ काय असतो, काही प्रॉपर्टीज याच्या असतील आणि काही प्रॉपर्टीज याच्या असतील, म्हणजे लाई बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. बरोबर आहे. पण तो डिपेंड असेल टेम्परेचरवर. बरोबर. म्हणजे टेम्परेचर जर वाढलं आणि टेम्परेचर जर कमी झालं तर त्याच्यामध्ये हे दोन्ही प्रॉपर्टी तो काम करणार. बरोबर. टेम्परेचर वाढलं तर तो कंडक्टर म्हणून काम करेल. बरोबर आहे. आणि टेम्परेचर कमी झालं तो इन्सुलेटर म्हणून काम करेल. दॅट इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. बरोबर आहे. बघा, तर बघू आज त्याचा सेमीकंडक्टर जे असेल ॲक्च्युअली त्याची डेफिनेशन वगैरे काय असेल ते आपण आता डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बघा, इथे जर तुम्ही बघितलं, अ सेमीकंडक्टर इज अ मटेरियल हुज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज, मी तुम्हाला म्हटलं ना आता, लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे याची जी प्रॉपर्टी असेल ती कोणामध्ये असेल, कंडक्टरमध्ये आणि इन्सुलेटरमध्ये, दोघांच्या मध्ये याची इनडायरेक्टली प्रॉपर्टी काम करते. बरोबर आहे. अँड चेंजेस विथ टेम्परेचर, इम्प्युरिटीज अँड लाईट. लक्षात आलं. या 3 फॅक्टरवर तो डिपेंड असेल किंवा चेंज होईल. कोणत्या कोणत्या रे, टेम्परेचर, इम्प्युरिटीज अँड लाईट. बरोबर आहे. म्हणजे ते चेंजेसनुसार तो वर्क करतो, कधी कंडक्टरसारखा किंवा इन्सुलेटरसारखा. लक्षात आलं. ओके. हां, आता त्याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, त्याच्यामध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असतात किती असतात मित्रांनो, बरोबर आहे. तुम्हाला आठवतं कंडक्टरचे किती म्हटलं होतं आपण, 1 2 3. बरोबर आहे. याचे किती आहे रे, 4. लक्षात आलं. याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 4. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन्स आर मॉडरेटली बाउंड, रिक्वायर स्मॉल एनर्जी टू बिकम कंडक्टिव्ह. म्हणजे काय, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एनर्जी बँड गॅप जर बघितलं मित्रांनो, तर आपण म्हटलं होतं की कंडक्टरमध्ये एनर्जी बँड गॅप 0 असतो किंवा ओव्हरलॅप असतो. तर याच्यामध्ये नॅरो बँड गॅप असतो किंवा स्मॉल, म्हणजे किती म्हटलं होतं आपण, नियर अबाउट 1 EV. बरोबर. म्हणजे स्मॉल एनर्जी गॅप याच्यामध्ये असतो. क्लिअर, लक्षात आलं. ओके. हां, आता व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड याच्यामध्ये किती गॅप म्हणला आपण, 1 EV. बरोबर आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता मला जर समजा, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मला कंडक्टिव्हिटी जर इन्क्रीज करायची असेल, बरोबर आहे, मला काय करायचं आहे, कंडक्टिव्हिटी, बघा हा पॉईंट, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज विथ, बघा काय काय, टेम्परेचर, डोपिंग आणि लाईट एक्सपोजर. बरोबर आहे. टेम्परेचर, डोपिंग अँड लाईट एक्सपोजर. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढेल, डोपिंग वाढलं त्याची कंडक्टिव्हिटी वाढेल, आणि हे जर वाढलं तर त्याची कंडक्टिव्हिटी वाढेल. आता मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतो मित्रांनो. आठवा मी हे असं का म्हणत असेल. बरोबर आहे. आता तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल, पुढचा पॉईंट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा आपण ते बघूया. आता सेमीकंडक्टरमध्ये जर तुम्ही इथं बघितलं ना, इथे जर बघितलं ना, आता मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करतो. सेमीकंडक्टर म्हणजे काय सर, मला कळालं. आणि हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन, पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शन ह्या सेमीकंडक्टर डिपेंड आहे, त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कंडक्टर आणि इन्सुलेटर. बरोबर, मी तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये मला कोण भेटला सर, सेमी कंडक्टर. बरोबर, आता हे सेमी कंडक्टर नेमकं एक्झॅक्ट काय असतं, तर तुम्ही जर बघितलं ना याच्यामध्ये याचे दोन कॅटेगरी असतात. कोणते कोणते सर, इंट्रान्झिक सेमी कंडक्टर आणि दुसरा कोणता असतो, एक्सट्रान्झिक सेमी कंडक्टर. बरोबर आहे. मग इंट्रान्झिक सेमी कंडक्टर जो असतो ना, मी त्यालाच म्हटलं सर प्युअर सेमी कंडक्टर. बरोबर आहे. आणि एक्सट्रान्झिक सेमी कंडक्टर जो असतो ना, तर मी त्याला दुसरा शब्द वापरत असतो, इम्प्युअर सेमी कंडक्टर. बरोबर आहे. मग प्युअर आणि इम्प्युअर हे काय असणार आहे नेमकं. बरोबर आहे. आता तुम्ही इथं जर बघितलं ना, तर प्युअर सेमी कंडक्टर जे असेल त्याचं एक्झाम्पल काय सर, सिलिकॉन, आणि याचं काय असेल, जर्मेनियम. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सिलिकॉनचा जर ॲटॉमिक नंबर बघितला आपण किती आहे रे, 14, आणि याचा किती आहे, 32. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. बरोबर आहे. आपण सायन्समध्ये जे असेल ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं की त्याचे जे काही शेल असतात त्या शेलनुसार त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघत असतो. जसं की तुम्हाला म्हटलं तर 2, 8, 18, 32 आपण असं डिस्ट्रीब्युशन करत असतो ना. बरोबर आहे. मग समजा मी जर समजा सिलिकॉनचं मला करायचं असेल, बरोबर आहे, किंवा मी सगळं एक इन डिटेलमध्ये समजून सांगतो बघा. समजा आपण एक सिलिकॉनचं घेऊया आणि दुसरं कोणाचं घेऊ रे, जर्मेनियमचं. बरोबर, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल किंवा अजून समजायला सोपं जाईल. बरोबर आहे. आता इथे जर बघितलं तर थोडं अजून एखादी शेल एक्स्ट्रा घेऊ किंवा पेन चेंज करू. ओके, बघा. आता सगळ्यात पहिलं सुरुवातीला जर मी म्हटलं की मला इथे जर पाहिजे असेल तर इथे किती इलेक्ट्रॉन्स बसतात आपले, 2. बरोबर आहे. इथे किती इलेक्ट्रॉन्स बसले आपले, 2. बरोबर आहे. आणि वरच्या सेलमध्ये इथे जर किती टाकले आपण, 2. त्यानंतर किती घेतले आपण, 8. बरोबर आहे. आता 2 आणि 8 किती झाले, 10. मग किती 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 राहिले आपल्याकडे, 4. म्हणजे त्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स माझे, 4 इलेक्ट्रॉन्स आहे. बरोबर आहे. आम्ही काय म्हटलं तुम्हाला, लक्ष द्या व्यवस्थित. सिलिकॉन जो असेल त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स माझे अवेलेबल आहे, 4 इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर बघा, आता समजा मी तुम्हाला म्हटलं जर्मेनियम. बरोबर आहे. आता जर्मेनियम जर बघायचे असेल, जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर किती म्हटलं आपण, 32. बरोबर आहे. इथे किती टाकले आपण, 2. इथे किती टाकले, 8. बरोबर आहे. 8 2 किती झाले, 10. बरोबर आहे. इथं आपण किती टाकतो, 18. बरोबर आहे. 18 2 किती झाले, 20. आणि 20 आणि 8 किती दिले, 28. म्हणजे किती राहिले सर, अजून राहिले बघा 4 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग आपण ते आउटर मोस्ट शेड जे असे बाहेरची त्याच्यामध्ये हे 4 इलेक्ट्रॉन्स आपण आता टाकून देऊया. बरोबर आहे. बघा, एक शेल घेतो. आता इथे किती टाकणार आपण, राहिले किती माझ्याकडं, 4 इलेक्ट्रॉन्स राहिले. बरोबर आहे. म्हणजे इथे किती टाकले सर आपण, 4. बरोबर आहे. 18 आणि 2 20, 28, आणि हे 4 32. बरोबर आहे. मग माझ्याकडे इथं किती इलेक्ट्रॉन्स आलेले सर, 4 इलेक्ट्रॉन्स. मग आता तुम्ही दोन्हीकडे जर बघितलं, आणि आठवा मित्रांनो, आत्ताच एक पॉईंट आपण डिस्कस केला की ज्यावेळेस मला सेमीकंडक्टरचा मी अभ्यास केला होता त्यावेळेस मला इथं कळालं होतं की याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो असतो तो किती असतो, 4. कंडक्टरचा किती असतो म्हटलं तर आपण 1, 2, 3, आणि सेमीकंडक्टरचा किती असतो, 4. म्हणजे याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 4. एक एक गोष्ट लक्षात ठेवा. मे बी तुम्हाला जर MCQ एक्झाम असेल तर याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात. ओके, त्यानंतर बघा. हां, आता हे कोणते एक्झाम्पल आहे सर, प्युअर एक्झाम्पल. बरोबर आहे. कोणते, प्युअर सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल. बरोबर आहे. मग मी आता शिकलो की मला सेमीकंडक्टरची जर कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल, बरोबर ना, म्हणजे काय, त्याने जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी पास केली पाहिजे किंवा त्याची कंडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. त्यासाठी मी आताच 3 पॉईंट बघितले सर. एक म्हणजे काय होता, टेम्परेचर. बरोबर आहे. हा एक पॉईंट बघितला सर. दुसरा म्हणजे कोणता पॉईंट बघितला आपण, टेम्परेचर. असे 2-3 पॉईंट आपण डिस्कस केलेले. बरोबर, जस्ट आता आपण डिस्कस केले की जर मला याची कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल, बरोबर, जसं की आपण एक लाईट एक्सपोजर बघितला. बरोबर आहे. कंडक्टिव्हिटी जर मला याची वाढवायची असेल तर हे खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. अजून दुसरा कोणता पॉईंट बघितला तर आपण त्याचा डोपिंग. मग इथं मला काय करता येईल बघा. आता मला जर ही प्युअर मटेरियल जे असेल, आणि इथं मी शब्द वापरतो इम्प्युअर, म्हणजे इम्प्युअरला मी असं म्हणू शकतो का रे, इम्प्युअरला मी असं म्हणू शकतो का, प्युअर प्लस समथिंग काहीतरी मी ॲड केलं तर तो इम्प्युअर होऊ शकतो का नाही. बरोबर आहे. म्हणजे समजा मी प्युअरमध्ये काहीतरी टाकलं, समजा मी पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा असे दगड माती टाकून दिली तर पाणी खराब झालं, ते मिक्स म्हणजे इम्प्युअर पाणी झालं. बरोबर आहे. सेम लाईक दॅट मी ह्या प्युअर सेमीकंडक्टर घेतलं आणि त्यात काहीतरी एक्स्ट्रा ॲड केलं तर काय होईल मग, इम्प्युअर. सेम लाईक दॅट मी इथं तेच केलं. बघा, मी काय केलं, ज्यावेळेस हा सिलिकॉन होता, बरोबर आहे, मी काय केलं, हा सिलिकॉन होता, सिलिकॉनमध्ये काय करून बघितलं, एक पेंटाव्हॅलंट ॲड करून बघितलं. बरोबर आहे. पेंटाव्हॅलंट म्हणजे काय, ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असेल रे, 5. बरोबर आहे. किंवा हा जर्मेनियम घ्या आणि त्याच्यामध्ये एखादा पेंटाव्हॅलंट ॲड करून बघा. दोन्ही पण, जर्मेनियम घ्या किंवा सिलिकॉन, कारण दोघांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती सर, 4 इलेक्ट्रॉन्स आहे. बरोबर आहे. सेम लाईक दॅट मी तेच केलं. समजा मी घेतला सिलिकॉन आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, एक ट्रायव्हॅलंट कंपाऊंड ॲड केला, किंवा मी घेतला जर्मेनियम, त्याच्यामध्ये काय केलं, एक ट्रायव्हॅलंट कंपाऊंड ॲड केला. बरोबर आहे. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आणि इकडे पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड केली. ज्या वेळेस मी ही सिच्युएशन केली त्याचं मला आउटपुट जे आलं, त्याच्यापासून जे आउटपुट मला मिळालं ते मिळालं मला इम्प्युअर. कसं मिळालं मला, इम्प्युअर. आणि ते इम्प्युअर जे मटेरियल असेल त्यावेळेस मी पेंटाव्हॅलंट ॲड केलं त्यावेळेस मला N टाईप मटेरियल मिळालं, त्यालाच आपण म्हटलं N टाईप मटेरियल. आणि ज्यावेळेस मी ट्रायव्हॅलंट ॲड केलं त्यावेळेस मी काय म्हटलं त्याला P टाईप मटेरियल. बरोबर आहे. हां, मग मी असं केल्यामुळं काय होतं बघा,
आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं, बरोबर आहे, आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगतो. समजा मी काय केलं, मी जस्ट एक सिलिकॉनचं एक्झाम्पल घेतो, बरोबर आहे. हां, सिलिकॉनमध्ये किती होते सर? सिलिकॉनमध्ये किती होते? एक्स्ट्राचे 4, बरोबर आहे. मी त्याच्यामध्ये किती ॲड केले सर? 5, बरोबर आहे. किती झाले रे मग? 9, बरोबर आहे. हां, आणखी जर्मेनियममध्ये पण ती सेम सिच्युएशन असेल. अजून दुसरं एक्झाम्पल जर मी घेतलं, बघा सिलिकॉनचंच घेतो, बरोबर आहे. आता माझ्याकडे किती होते सर एक्स्ट्रा? 4, बरोबर आहे. मी किती ॲड केले आता त्याच्यामध्ये? 3, म्हणजे किती झाले सर? 7, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलाही इलेक्ट्रॉन असेल किंवा कुठला ॲटम असेल स्टेबल होण्यासाठी मला कमीत कमी त्याचा ऑक्टेट तरी कंप्लीट पाहिजे, बरोबर आहे. मग इथे जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा झाला की नाही झाला, बरोबर. याच्यामध्ये काय झालं सर? 1 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा झाला, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन जो असेल, मी जास्त म्हटल्यावर याला म्हणून समजा आपण प्लस, आणि 1 इलेक्ट्रॉन जो असेल मी काय म्हटलं त्याला मायनस, बरोबर आहे. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे कमी आहे आणि 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे कसं आहे? जास्त आहे, याच्याकडे कसं आहे? कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? इथं इलेक्ट्रॉन्स एक एक्सेस इलेक्ट्रॉन्स आहे आणि इथं इलेक्ट्रॉन्स कमी आहे. त्यालाच म्हणत असतो मित्रांनो आपण होल, बरोबर आहे. त्यालाच म्हणतो आपण होल्स, बरोबर आहे. म्हणजे जी जागा इलेक्ट्रॉन्सला लागते, समजा मी काय म्हटलं एक्झाम्पल, समजा हा एक इलेक्ट्रॉन्स आहे, हा एक इलेक्ट्रॉन्स आहे, बरोबर आहे. आता हा इलेक्ट्रॉन्स उठून इथं बसला म्हणजे इथे एक जागा तयार झाली, बरोबर. ही जी जागा असेल, ही जी वॅकन्सी असेल, यालाच म्हणतो आपण होल्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स उठून गेल्यानंतर जो स्पेस तयार होतो त्याला म्हणतो आपण होल्स, बरोबर. म्हणजे याच्याकडे काय? 1 इलेक्ट्रॉन्सला जागा शिल्लक आहे, कारण याच्याकडे ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी किती आहे? 7, एक जागा शिल्लक आहे, याच्याकडे एक एक्स्ट्रा आहे. म्हणून मी त्याला म्हटलं मित्रांनो एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट इज कॉल्ड ॲज एन टाईप मटेरियल आणि एक्सेस ऑफ होल दॅट इज कॉल्ड ॲज पी टाईप मटेरियल. का म्हटलं मी असं माहिती आहे? इथं म्हटलं तर आपण 4 प्लस इथे किती झाले? 5, इथे झाले 9, म्हणजे याच्याकडे एक एक्स्ट्रा आहे सर, बरोबर आहे. आणि याला म्हटलं होतं मित्रांनो आपण 4 प्लस 3 7, म्हणजे याच्याकडे काय? एक कमी आहे सर, बरोबर आहे. एक एक्स्ट्रा आणि एक काय? कमी. म्हणजे यालाच म्हटलं आपण एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स, याला म्हटलं आपण एक्सेस ऑफ होल्स. मग तुम्हाला याच्यातूनच अजून एक क्वेश्चन तयार होतो. जर मी म्हटलं पी टाईपमध्ये मॅजॉरिटी चार्ज कॅरियर कोणते असेल रे? कोणते असेल? इलेक्ट्रॉन्स. आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर कोणते असेल? तर कोणते असेल? होल्स, बरोबर आहे. इथे काय म्हटलं आपण? मॅजॉरिटी चार्ज कॅरियर, आणि इथे काय म्हटलं आपण? मायनॉरिटी चार्ज कॅरियर. हे कोणासाठी झालं रे? हे एन टाईप मटेरियलसाठी. सेम लाईक दॅट मी जर पी टाईपसाठी अभ्यास केला सर, तर मला मॅजॉरिटी चार्ज कॅरियर काय मिळणार सर? होल्स. म्हणजे माझ्या याच्याकडे जास्तीत जास्त होल्स आहे आणि इलेक्ट्रॉन्स माझ्याकडे कसे असेल? मायनॉरिटी चार्ज कॅरियर. याच्यावर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात मित्रांनो, पक्का लक्षात ठेवा. क्लिअर कळालं? ओके. पी टाईपमध्ये काय जास्त असतं? होल्स. आणि एन टाईपमध्ये काय जास्त असतं? इलेक्ट्रॉन्स. मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे तर मिनिमम, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन जास्त आहे सर त्याच्यामध्ये 100% होल्स कमी असतील. याच्याकडे जर होल जास्त आहे सर त्याच्याकडे 100% काय कमी असतील? मग इलेक्ट्रॉन्स. ते कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, मी त्याची तुम्हाला काही ट्रिक्स पण सांगतो. ओके. मग जर पुढे गेलो आपण तर बघा याचे काही एक्झाम्पल आहेत आणि हे एक्झाम्पल फिक्स आहे, लक्षात ठेवायची. तुम्हाला डायरेक्ट MCQ किंवा बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला डायरेक्ट विचारलं तर, कारण हे जे एक्झाम्पल आहे किंवा हे जे आन्सर याचे फिक्स आन्सर आहेत, बरोबर. मग इथे जर तुम्ही बघितलं त्याचे मी एक्झाम्पल तुम्हाला काही दिले, जसं की फॉस्फरस असेल, अँटिमनी असेल, बरोबर, आर्सेनिक असेल, बरोबर. अँटिमनी असेल, फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटिमनी हे जे असेल याचे कशाचे एक्झाम्पल आहे? बरोबर आहे, कशाचे एक्झाम्पल आहे? हे झाली तुमची एन टाईपची. आणि इथे जर तुम्ही बघितलं बोरॉन असेल, ॲल्युमिनियम असेल, गॅलियम असेल, इंडियम असेल आणि हे थॅलियम असेल, हे कशाचे एक्झाम्पल आहे रे? पी टाईपची. मी एकदा तुम्हाला फास्टमध्ये ओव्हरव्ह्यू सांगतो, सगळ्यांनी एकदा लक्ष द्या. बघा माझ्याकडं सेमीकंडक्टर मला शिकणं खूप गरजेचं आहे. सेमीकंडक्टर इज नथिंग बट इट लाय बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर प्रॉपर्टी, बरोबर आहे. हां, याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे, एक असेल इंट्रान्झिक आणि दुसरं कोणते असेल रे? एक्स्ट्रान्झिक, बरोबर आहे. इंट्रान्झिकलाच आपण काय म्हटलं सर? प्युअर सेमीकंडक्टर. आणि एक्स्ट्रान्झिकला काय म्हटलं आपण? इम्प्युअर सेमीकंडक्टर. मग प्युअर आणि इम्प्युअरमध्ये काय फरक आहे सर? तर प्युअरचे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं कोणकोणते? सिलिकॉन आणि जर्मेनियम, ज्याचे की आउटर मोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात किंवा आपण व्हॅलेन्स इंडक्शन किती म्हणतो? 4, बरोबर आहे. मग याला म्हटलं आपण काय? इंट्रान्झिक, बरोबर आहे. मी इंट्रान्झिक का म्हटलं त्याला? की प्युअरमध्ये काहीतरी मिक्स केलं आणि त्यालाच म्हणतो आपण मित्रांनो डोपिंग करणे, बरोबर आहे. मिक्स करणे त्याला काय म्हणतो आपण? डोपिंग. आणि आपण इथं आताच बघितलं ना आपण की डोपिंग म्हणजे काय? हे आपण कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करतो. हे का केलं मी कळालं ना? इंट्रान्झिक मी त्याचं का बनवलं की मला त्याची कंडक्टिव्हिटी वाढवायची. मग कंडक्टिव्हिटी वाढवायची आहे तर मला प्युअरमध्ये काहीतरी मिक्स केलं म्हणजे डोपिंग केली म्हणजे कंडक्टिव्हिटी वाढली. ओके, चलो. मग ती कंडक्टिव्हिटी वाढल्यानंतर मला त्याची 2 कॅटेगरी किंवा 2 टाईप्स मिळाल्या. वन ऑफ दॅम एन टाईप आणि अनदर इज पी टाईप मटेरियल, बरोबर आहे. मग सर एन टाईप म्हणजे काय आणि पी टाईप म्हणजे काय? आता तेही मी तुम्हाला सांगितलं. एन टाईप म्हणजे काय? पेंटा, एन पेंटा, एन पेंटा, एन पेंटा, दोघांनी म्हणजे न येतं ना, न पेंटा एन, हे लक्षात ठेवा. मग मी ज्यावेळेस सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स ॲड करतो किंवा पेंटाव्हॅलंट मटेरियल ॲड करतो, त्यावेळेस तो कशामध्ये होईल? एन टाईप मटेरियल. आणि ज्यावेळेस मी सिलिकॉन किंवा जर्मेनियममध्ये ट्रायव्हॅलंट मटेरियल ॲड करतो त्यावेळेस काय म्हणजे त्याला पी टाईप, बरोबर आहे. मग मी सिलिकॉनमध्ये पेंटाव्हॅलंट ॲड केल्यावर टोटल मिळून होतात माझे 9 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे एक माझ्याकडे एक्स्ट्रा आहे. म्हणजे याला काय म्हटलं आपण? एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय? मॅजॉरिटी चार्ज कॅरियर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर ऑफ
होल्स. बरोबर आहे. होल्स म्हणजे काय मी सांगितलं आता मित्रांनो, इलेक्ट्रॉन्स उठून गेल्यानंतर त्याचा जो स्पेस उरतो, ती जागा असेल, दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सला बसण्यासाठी जागा लागते, त्याला म्हणायचं होल्स. ओके. इकडे जर तुम्ही आले सिलिकॉनमध्ये जर मी ट्रायव्हॅलेंट ॲड केलं म्हणजे काय 4 + 3 म्हणजे इथे किती झाले रे 7 म्हणजे याच्याकडे ऑक्टेट कंप्लीट म्हणजे एक जागा अवेलेबल म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज होल्स. मग याला म्हणायचं एक्सेस ऑफ होल्स. बरोबर आहे. मग मॅजॉरिटी चार्ज कॅरियर ऑफ होल्स आणि मायनॉरिटी चार्ज कॅरियर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, लक्षात आलं. चलो, आता हे जे एक्झाम्पल आहे तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे. याची आपण एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो. ती ट्रिक्स तुम्हाला आता लक्षात येईल बघा. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं की इथं तुम्हाला म्हटलं फॉस्फरस, आर्सेनिक आणि अँटीमनी. इथे काय म्हटलं आपण बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड हेलियम. बरोबर आहे. आता याला कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो, याला म्हणायचं पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब बिमार आहे. बात तो सही है. बरोबर. याला काय म्हणायचं बाबा आले गावात इंजेक्शन टोचायला. सही पकड़े हैं. म्हणजे तुमच्या सहज लक्षात राहून जाईल. बरोबर आहे. काय म्हणायचं याला पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब बिमार आहे. याला काय म्हणायचं बाबा आले गावात इंजेक्शन टोचायला. बाबा म्हणजे बोरॉन, आले म्हणजे ॲल्युमिनियम, गावात म्हणजे गॅलियम, इंजेक्शन म्हणजे इंडियम, टोचायला म्हणजे थेलियम. लक्षात आलं. दॅट इज एक्झाम्पल ऑफ पी टाईप आणि दॅट इज एक्झाम्पल ऑफ एन टाईप. लक्षात आलं मित्रांनो. बरोबर आहे. असं हे जे बेसिक जर तुमचं एकदा क्लिअर झालं बरोबर आहे, तर तुम्हाला पुढे गेल्यावर अजून पी एन जंक्शन डायोड इथूनच सुरुवात होणार मित्रांनो. तुम्ही पी एन जंक्शन नाव डाव ऐकलं असेल. बरोबर आहे. आता हा एक पी टाईप मटेरियल घ्यायचा. बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत काय करायचं एन टाईप मटेरियल ॲड करायचं. झाला पी एन जंक्शन डायोड तयार झाला ना तुमचा. मग तुम्हाला पी एन जंक्शन डायोड शिकायच्या अगोदर तुम्हाला पी आणि एन काय असते हे माहीत पाहिजे ना. कारण तुम्हाला पुढे गेल्यावर पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शनमध्ये हे शब्द ऐकायला भेटणार आहे. पी एन बरोबर आहे. मग ह्या लेअर कुठून आल्या, कशा आल्या, याचा बेस तुम्हाला कळणं महत्त्वाचं. बरोबर आहे. अजून तुम्हाला एक क्वेश्चन पडायला पाहिजे मित्रांनो, की मी ही डोपिंग का केली, की मला कंडक्टिव्हिटी वाढवायची. म्हणजे काय, जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला अजून लक्षात येईल. बरोबर आहे. कारण एक्झाम्पल थ्रू आपल्याला समजून घ्यायला इझी जातं. समजा मी काय केलं, माझ्याकडे एक एकर शेती आहे. बरोबर आहे. हां, माझ्याकडे काय रे 1 एकर शेती आहे आणि मला त्या शेतीमध्ये ना फवारणी करायची. जस्ट लक्षात ठेवा एक्झाम्पल. बरोबर आहे. आता ही 1 एकर शेती जी असेल. बरोबर आहे. आता ही 1 एकर शेतीसाठी मला फवारणी करण्यासाठी मला 1 लिटर पेट्रोल लागतं. सपोज एक्झाम्पलला 1 लिटर मला काय लागतं, पेट्रोल लागतं. बरोबर आहे. मग मला ही 1 एकर शेती फवारण्यासाठी जे 1 लिटर पेट्रोल लागतं, मला 2 एकरसाठी मला किती लागेल रे, 2 लिटर पेट्रोल लागेल. बरोबर आहे. पण मला याचं ॲव्हरेज वाढवायचं. बरोबर. म्हणजे काय, मला कमीत कमी पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त फवारणी झाली पाहिजे. पेट्रोल पंपचं एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. बरोबर आहे. मग मी काय केलं, याच्यामध्ये आहे ना 2 लिटर जे असेल ना, 2 लिटरमध्ये थोडं प्लस मी एक 30 ml किंवा 60 ml मी काय केलं, एक ऑइल मिक्स केलं. काय मिक्स केलं, ऑइल. आता हे प्युअर पेट्रोल होतं. आता हे इम्प्युअर पेट्रोल झालं की नाही झालं मित्रांनो, हे काय झालं रे, इम्प्युअर पेट्रोल झालं. बरोबर आहे. आता हे प्युअर पेट्रोल प्लस मी त्याच्यामध्ये 30 ml ऑइल टाकलं. आता हे झालं इम्प्युअर मटेरियल. हे कसं झालं रे, इम्प्युअर. आता इम्प्युअर झालं तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं, ज्या वेळेस आता मी हे मटेरियल यूज करणार 100% सर मला आता 2.5 एकर शेती माझी फवारणी होणार आहे. म्हणजे काय, माझी शेती फवारणीचं जे ॲव्हरेज येते काय त्याला वाढलं. बरोबर आहे. पहिल्यांदा मी 2 लिटरमध्ये किती मारत होतो रे, 1 एकर शेती फवारणी करत होतो. आता मी 2च लिटरमध्ये आणि त्यात फक्त 30 ml किंवा 60 ml मी ऑइल ॲड केलं, थोडंफार मिक्स केलं. आता माझ्याकडं 2.5 एकर फवारणी व्हायला लागली. म्हणजे माझं ॲव्हरेज वाढलं सर. काय वाढलं माझं ॲव्हरेज. म्हणजे सेम लाईक दॅट मी तेच करतो की सिलिकॉन याची जी मला कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर मला काही ना काही ॲड करावं लागतं. जसं की मी म्हटलं पेंटा किंवा ट्रा. म्हणजे हे जे मटेरियल मी तयार झालं हे माझं ॲव्हरेज वाढवणार आहे. म्हणजे सर माझी कंडक्टिव्हिटी वाढवणार आहे सर. काय वाढवणार आहे, कंडक्टिव्हिटी. अपेक्षा करतो की एकदम सिस्टमॅटिक आणि क्लिअर कळालं असेल. लक्षात आलं. ओके, चलो नेक्स्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जो असेल बघा, टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं कोणते इंट्रान्जिक आणि एक्सट्रान्जिक असेल. हे आता जस्ट आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले काय काय असेल ते. ओके, त्यानंतर बघा याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता याची रेजिस्टिव्हिटी कशी असायला पाहिजे, तर मॉडरेट. बरोबर आहे. कारण 100% मॉडरेट म्हणजे काय, तो कंडक्टर सारखा काम करू शकतो आणि इन्सुलेटर सारखा. रेजिस्टिव्हिटी पण त्याची कशी असेल, मॉडरेट. बरोबर आहे. त्यानंतर टेम्परेचर इफेक्ट बघा. आताच आपण म्हटलं 3 फॅक्टर, रेजिस्टन्स, मला इम्प्युरिटी वाढवायची असेल तर टेम्परेचर, आणखी आपण डोपिंग बघितली आणि एक लाईट बघितली. बरोबर आहे. मग कंडक्टिव्हिटी जर इन्क्रीज व्हायची असेल तर टेम्परेचरसोबत काय होणार आहे, इन्क्रीज. म्हणजे काय, जर टेम्परेचर वाढला तर 100% कंडक्टिव्हिटी काय होणार माझी, वाढणार. टेम्परेचर कमी तर कंडक्टिव्हिटी पण काय होणार माझी, कमी. साहजिक आताच आपण जे डिस्कस केलं. त्यानंतर बघा त्याचे काय ॲडव्हान्टेज आपण दिले आहेत बघा याची. आणखी एक याचा फायदा असा आहे की खूप छोटे स्मॉल असतात. बरोबर आहे. इफिशियन्सी पण जास्त आहे. लो पॉवर कन्झम्पशन आहे ना, हाय स्विचिंग स्पीड पण आहे. बरोबर आहे. हाय स्विचिंग स्पीड वगैरे हे जे असेल तुम्हाला पुढे गेल्यावर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स वगैरे असे बरेच सब्जेक्ट आहे, त्याच्यात तुम्हाला अजून चांगलं कळायला लागेल. ओके. त्यानंतर बघा याचे ॲप्लिकेशन कोणकोणते येतात हे आपल्याला ऑलरेडी सिलेबसमध्ये आहे, हे डिस्कस करायचं. बघा डायोड्स आत्ताच म्हटलं ना की तुम्ही सिलेबस आता बघितलं आपण. पी एन जंक्शन असेल, झेनर डायोड असेल, स्कॉटकी डायोड असेल, LED असेल, असे बरेच काही डायोड त्याच्यामध्ये आहे.
बरोबर. त्यानंतर ट्रान्झिस्टर आहे, जसं की आपण एक्झाम्पल बघितलं बघा सिलेबसमध्ये, BJT असेल, FET असेल, बरोबर आहे, JFET असेल, बरोबर आहे. आणखी काय बघितलं तर आपण मॉस्फेट असेल, हे सगळं आपल्याला आता डिटेलमध्ये बघायचं आणि त्याचा बेस जर कोणता असेल मित्रांनो तर सेमीकंडक्टर, बरोबर आहे. त्यानंतर IC पण आहे तुम्हाला सिलेबसमध्ये, इंटिग्रेटेड IC, बरोबर आहे. सोलार सेल असेल, LED पण तुम्हाला सिलेबसमध्ये आहे, जे की आपल्याला इन डेप्थमध्ये बघायचं आहे. दॅट्स वाय त्याचा बेस तुम्हाला क्लिअर करावा लागेल. दॅट इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. ओके, चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा मित्रांनो इन्सुलेटर लास्ट, बरोबर आहे. आता हा इन्सुलेटर काय सर, मला आत्ताच कळालं की कंडक्टर म्हणजे काय, जो हीट अँड इलेक्ट्रिसिटी पास करतो, बरोबर आहे ना. हीट अँड इलेक्ट्रिसिटी काय करतो सर, हा पास करतो, त्याला म्हटलं आपण कंडक्टर. आणि जो पास करत नाही दॅट इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. म्हणजे मग काय, जस्ट आपण दगडाचं एक्झाम्पल बघितलं होतं, कारण तो पास नाही करतो, फक्त वरच्या लेअरला गरम झाला होता, म्हणजे तो काय होता तुमचा इन्सुलेटर, बरोबर आहे. मग सर मला इन्सुलेटरची डेफिनेशन शिकण्यासाठी खूप उत्साह आहे किंवा इंटरेस्टेड आहे, मग त्याला बघू. बघा त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आणि इन्सुलेटर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं इन्सुलेटर जो असेल त्याला काय म्हणतो आपण बघा. अँड इन्सुलेटर इज अ मटेरियल दॅट डज नॉट अलो, खूप महत्त्वाचं शब्द आहे, काय म्हटलं मी, डज नॉट अलो इलेक्ट्रिक करंट टू फ्लो इझिली, बरोबर आहे. म्हणजे याच्यामधून करंट फ्लो होतो का, नाही, बिकॉज इट हॅज व्हेरी फ्यू ऑर नो फ्री इलेक्ट्रॉन्स. आता हे थोडं तुम्हाला मी हा पिक्चर थोडा क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल, बरोबर आहे. म्हणजे पिक्चर क्लिअर म्हणजे काय सर, बघा मी तुम्हाला आताच म्हटलं ना, याला आपण समजा कन्सिडर केलं, कारण बघा कुठलीही गोष्ट जर शिकायची ना तर डिटेलमध्ये शिका, म्हणजे कुठले त्याच्यामध्ये डाऊट राहायलाच नको, बरोबर आहे. कंडक्टर म्हटलं मी याला म्हटलं मी सेमी कंडक्टर, बरोबर आहे. हां, त्यानंतर कंडक्टर दुसरं काय म्हटलं आपण त्याला, इन्सुलेटर, बरोबर आहे. हां, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर इन्सुलेटर, कंडक्टर आणि सेमीकंडक्टरमध्ये सगळ्यात मेन डिफरन्स बघा, मी जस्ट सांगतो. मी काय केलं, हा एक तुकडा घेतला कंडक्टरचा, बरोबर आहे. त्यानंतर सेम लाईक दॅट मी घेतला एक सेमीकंडक्टरचा, बरोबर आहे ना. त्यानंतर मी काय केलं, एक इन्सुलेटर घेतला, बरोबर आहे. आता मला याच्यात एक डिफरन्स जाणवत असेल सर, तर तुम्ही याच्यामध्ये काय करणार, असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असणार आहे, बरोबर आहे. असे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असेल, पण हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे असेल सर ते एकमेकाच्या खूप जवळ असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय म्हटलं मी त्याला, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज व्हेरी लेस. म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्समधला डिस्टन्स जो असतो तो कसा असतो सर, कमी असतो. आता हे इलेक्ट्रॉन जे असेल ते एकमेकाच्या पैसे रे खूप जवळ एकदम चिटकून बसलेले आहे, बरोबर आहे. हां, मग हाच फरक जर मला इकडे बघायचा असेल सर, इथे एक इलेक्ट्रॉन्स आहे, इथे एक इलेक्ट्रॉन्स आहे, इथे एक इलेक्ट्रॉन्स आहे, इथे एक इलेक्ट्रॉन्स आहे, इथे एक इलेक्ट्रॉन्स, इथे एक इलेक्ट्रॉन्स, इथे एक इलेक्ट्रॉन्स, आणि अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन बसलेले, बरोबर आहे. आणि इथं जर बघितलं सर, एक इलेक्ट्रॉन्स इथे, एक इलेक्ट्रॉन्स इथे, एक इलेक्ट्रॉन्स इथे, एक इलेक्ट्रॉन्स इथे, ओके. म्हणजे अशा प्रकारे हे इलेक्ट्रॉन बसले. म्हणजे इथं जर बघितलं सर तर मला मेन डिस्टन्स किंवा मेन मला डिफरन्स कळाला. मी काय म्हटलं मग त्याला, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज व्हेरी लेस. काय म्हटलं मी त्याला, व्हेरी लेस, बरोबर आहे. हां, इथे जर मला बघायचं सर तर डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज मॉडरेट. कसं रे, मॉडरेट असेल किंवा त्याला म्हटलं आपण मीडियम असेल, बरोबर आहे. आणि इथे जर मी बघितलं मित्रांनो, त्याला काय म्हणू शकतो आपण, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज व्हेरी हाय. काय म्हणतो त्याला, व्हेरी हाय असेल, बरोबर आहे. लक्षात ठेवा की कंडक्टरमध्ये काय, डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स एकमेकाच्या खूप जवळ असतात, म्हणून ते एकमेकांना लगेच इमिडिएटली पास होतात, म्हणून फास्ट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. हे दोघांचा डिस्टन्स जो असतो तो खूप म्हणजे इथं मीडियम असेल, म्हणजे कंडक्टरपेक्षा जास्त आणि इन्सुलेटरपेक्षा कमी, बरोबर. म्हणून म्हटलं ना आपल्याला इन बिटवीन प्रॉपर्टी लाय करते. याला म्हटलं आपण डिस्टन्स बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स इज व्हेरी मोर, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये खूप जास्त डिस्टन्स असतो, बरोबर. क्लिअर कळालं. आता थोडं तुम्हाला पिक्चर क्लिअर झाला असेल, बरोबर आहे. बघा आता आपण इन्सुलेटर बघत होतो, इन्सुलेटरची डेफिनेशन तुमच्या जस्ट लक्षात आली असेल. बघा आता त्याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर जर बघितलं ना तर आताच तुम्ही बघा, कंडक्टरचं आठवत असेल, सेमी कंडक्टरचं आठवत असेल आणि इन्सुलेटरचं, बरोबर. कंडक्टरचं किती म्हटलं तर मित्रांनो आपण 1 2 3, बरोबर आहे. याचं किती होता 4 आणि याचं किती असेल मग 5 to 8 असेल, बरोबर. 5 to किती असेल 8 असेल. लक्षात ठेवा याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे असेल किती असतात आउटर मोस्ट शेलमध्ये मग 5 to 8, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन जे असतात ते कंडक्टरमध्ये खूप लूज होते, म्हणजे ते फास्ट इमिडिएट एकमेकांना ट्रान्सफर होत होते. आता इथं कसे असेल, टाईट बॉन्डिंग असेल, इलेक्ट्रॉनचं कसं असेल बॉन्डिंग, टाईट असेल, बरोबर आहे. हां, आणि एनर्जी बँड गॅप जर तुम्ही बघितलं मित्रांनो, एनर्जी बँड गॅप जो असेल तो कसा आहे, खूप जास्त आहे. बघितलं तर आपण स्टार्टिंगला एक इमेज बघितली होती, लेफ्ट साईडला कंडक्टर, नंतर सेमीकंडक्टर इन्सुलेटर बघितलं होतं. नो एनर्जी बँड गॅप म्हणजे ओव्हरलॅप होता. मॉडरेट असेल
बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये असेल तो खूप जास्त एनर्जी गॅप असेल. बरोबर आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. बरोबर आहे, आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जे असेल कोणाच्या रे, इन्सुलेटरची, ते आपण आता डिस्कस करू. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात कुठली पहिली कोणती आपण बघितली, रेजिस्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी जी असेल रेजिस्टिव्हिटीची कशी पाहिजे, जास्त का, की याच्यामधून कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स किंवा करंट फ्लो झाला पाहिजे का नाही, म्हणजे जास्तीत जास्त रेजिस्टन्स पाहिजे. कंडक्टरचा कसा पाहिजे रे, कमीत कमी, आणि इन्सुलेटरचा कसं पाहिजे, जास्तीत जास्त. कारण हा आपण मुद्दामून अपोज करण्यासाठी वापरतो आणि हा अपोज होऊ नये म्हणून वापरतो. लक्षात आलं. त्यानंतर बघा कंडक्टिव्हिटी. आता त्याची कंडक्टिव्हिटी असली पाहिजे, याच्यामध्ये नाही, कशी असली पाहिजे, व्हेरी लो. आणि कंडक्टरमध्ये खूप कशी असली पाहिजे, खूप जास्त असली पाहिजे. टेम्परेचर इफेक्ट कसा असला पाहिजे, बघा स्लाइटली इन्क्रीज इन कंडक्टिव्हिटी. लक्षात आलं, डिपेंड ऑन स्लाइटली इन्क्रीज इन कंडक्टिव्हिटी. क्लिअर आहे, कळालं मित्रांनो. हां, याच्यामध्ये बघा हा असेल इन्सुलेटर. आता याच्यात जर तुम्ही बघितलं त्याचे एक्झाम्पल सुद्धा आपण काही बघूया. बघा कुठले कुठले, जसे की मी तुम्हाला म्हटलं होतं, स्टोन वगैरे असेल, दगड वगैरे, रबर असेल, ग्लास असेल, प्लास्टिक, मायका, पोर्सेलिन, एअर, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे रे, कशाचे, इन्सुलेटरचे एक्झाम्पल आहे. बरोबर, याच्यामधून कुठल्याही प्रकारचे हीट आणि करंट ट्रान्सफर होत नाही. चलो नेक्स्ट. त्यानंतर बघा ॲडव्हान्टेज. मग त्याचा ॲडव्हान्टेज काय, प्रिव्हेंट लिकेज करंट. हे जे मटेरियल मी वापरतो ना, हे याचा ॲडव्हान्टेज काय, प्रिव्हेंट लिकेज करंट. याच्यामधून लिकेज करंट जो असेल त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळेल. बरोबर, किंवा त्यापासून तो आपल्याला वाचवेल. क्लिअर आहे. त्यानंतर प्रोटेक्ट फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक. बरोबर. हां, त्यानंतर इम्प्रूव्ह सिस्टम सेफ्टी. कारण इन्सुलेटर आपण कशासाठी वापरतो, सेफ्टीसाठी. जसं की हँगलोज वगैरे आपण स्टार्टिंगच्या इमेजमध्ये बघितलं होतं. क्लिअर आहे ना. नंतर ॲप्लिकेशन बघा, केबल इन्सुलेशन असेल, आपल्या केबलच्या वरचं इन्सुलेशन असतं ना वायरचं, ते असेल, किंवा स्विच बोर्ड असेल, जे प्लॅस्टिकचे बोर्ड आपण वापरतो. इलेक्ट्रिकल सेफ्टी इक्विपमेंट, जसं आपण हँगलोज वगैरे आता बघितलं होतं, किंवा ट्रान्सफॉर्मरचे इन्सुलेशन, जे बुशिंग वगैरे बघतो ना आपण, डीपीला वगैरे ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट केलं असतं, दॅट इज कॉल्ड ॲज इन्सुलेशन. क्लिअर आहे. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट मी तुम्हाला सांगतो, की याच्यात एक्झाम ओरिएंटेड काही की पॉईंट्स आहेत. बरोबर आहे. तर ते हे दोन गोष्टी सांगायच्या अगोदर पण थोडं तुम्हाला आपण एक महत्त्वाच्या पॉईंटवर डिस्कस करू. आपण काय करूया, थोडं कम्पॅरेटिव्ह स्टडी करूया. बरोबर आहे. बघा म्हणजे काय, की तिघांचा मला एकत्र स्टडी करायचा आहे, कंडक्टर, सेमी कंडक्टर, आणि त्यानंतर काय, इन्सुलेटर. बरोबर आहे. त्याचे काही स्पेसिफिक रिपोर्ट आपण कंबन बघू, या आपण ऑलरेडी डिस्कस केल्या. आता ॲट अ टाइम बघू. कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स आणि टेम्परेचर इफेक्ट. बरोबर. कंडक्टिव्हिटी जी असेल, कंडक्टरची कशी पाहिजे रे, जास्त, कारण त्याच्यामधून जास्त करंट फ्लो झाला पाहिजे. सेमी कंडक्टर कशी असेल, मॉडरेट, आणि याची कशी असेल, व्हेरी लो. कंडक्टर इन्सुलेटरमधून करंट फ्लो झाला पाहिजे का नाही, याची कशी असेल, खूप जास्त. याची मीडियम असेल, याची कशी असेल, खूप कमी असेल. बरोबर आहे. रेजिस्टन्स जो असेल त्याचा कसा असेल, मग कमी असेल. याचा रेजिस्टन्स कसा असेल रे, मग जास्त, आणि याचा कसा असेल, मॉडरेट असेल. क्लिअर आहे. त्यानंतर बघा फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये कसे असतात, फ्री जास्त असतात, याच्यामध्ये कसे कमी असतात, आणि याच्यामध्ये असेल ते मॉडरेट, किंवा आपण त्याला फ्यू म्हणू शकतो. क्लिअर आहे. त्यानंतर टेम्परेचर इफेक्ट जो असेल तो कसा असेल, विथ रेजिस्टन्स इन्क्रीजिंग असेल. बरोबर आहे. कंडक्टिव्हिटी कशी असेल, इन्क्रीजिंग असेल. म्हणजे कळालं का काय, टेम्परेचर वाढलं तर रेजिस्टन्स वाढेल, टेम्परेचर वाढलं तर कंडक्टिव्हिटी वाढेल, आणि नो मेजर चेंज. म्हणजे काय, इन्सुलेटरवर जास्त टेम्परेचरचा इफेक्ट होणार नाही. लक्षात आलं. हां, चला त्याच्यानंतर आपण थोडे ते की पॉईंट वगैरे जे आपण डिस्कस केले त्याच्याकडे थोडं बघूया. क्लिअर आहे. हां, बघा त्याच्यामध्ये एक्झाम ओरिएंटेड काही की पॉईंट्स होते, ते कोणकोणते असेल. कंडक्टर्स हॅव ओव्हरलॅपिंग एनर्जी बँडगॅप. म्हणजे मला एवढं कळालं की कंडक्टरमध्ये बँडगॅप जो असेल तो कसा असतो रे, ओव्हरलॅपिंग असते. कोणता बँडगॅप, कंडक्शन आणि व्हॅलन्स बँडगॅप. बरोबर आहे. त्यानंतर सेमी कंडक्टर्स हॅव स्मॉल एनर्जी गॅप. बरोबर ना. कंडक्टरचं कसं आहे, ओव्हरलॅपिंग, याचा असेल स्मॉल, आणि इन्सुलेटरचं कसं असेल, लार्ज फॉरवर्डेड एनर्जी गॅप. बरोबर नाही, लक्षात आलं. हां, त्यानंतर टेम्परेचर इंक्रीजेस सेमीकंडक्टर कंडक्टिव्हिटी. म्हणजे जर टेम्परेचर वाढलं तर सेमीकंडक्टरचे काय वाढते रे, कंडक्टिव्हिटी वाढत असते. बरोबर आहे, लक्षात आलं. त्यानंतर आणि लास्ट कंक्लुजन आपलं ओव्हरऑल जे असेल याच्यामधून काय मिळालं, कंडक्टर, सेमीकंडक्टर्स आणि इन्सुलेटरचं. तर कंडक्टर कायसाठी वापरतो आपण, यूज फॉर करंट फ्लो, सेमीकंडक्टर यूज फॉर कंट्रोल अँड स्विचिंग. हे शब्द दोन खूप इम्पॉर्टन्स आहे, कंट्रोल अँड स्विचिंग. लक्षात ठेवा आता हे दोन शब्द. बरोबर. जसं की समजा कंट्रोल म्हणजे काय, फॅनचा स्पीड मला कंट्रोल करायचा आहे, कमी करायचे, दॅट इज कॉल्ड एज कंट्रोल सिस्टम. बरोबर आहे. आणि स्विचिंग म्हणजे काय, ऑन किंवा ऑफ करणे, किंवा ऑन आणि ऑफ. मग याच्यासाठी आपण इलेक्ट्रिकल स्विच बघितले, आपण बोर्ड वगैरे बघतो, पण ही स्विचिंग जी असेल आपण ऑटोमॅटिक करणार आहे. म्हणजे हातानं मॅन्युअली प्रॉपर्ट करायची गरज आहे का नाही, आणि ती कुठं असेल तुम्हाला सेमीकंडक्टर मध्ये बघायचे आहे. त्यानंतर बघा इन्सुलेटर यूज फॉर प्रोटेक्शन. आपल्या प्रोटेक्शनसाठी किंवा सेफ्टीसाठी आपण त्याला वापरणार आहे. जसे की आपण हँगलोज वगैरे म्हटलं, किंवा वायरच्या वरचं इन्सुलेशन असेल, आपण कायसाठी वापरतो, वायरला धक्का लागू नये, शॉक लागू नये म्हणून आपण त्याला वापरत असतो, प्रोटेक्शन अँड सेफ्टी. क्लिअर आहे, लक्षात आलं. हां, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर एकदम इनडेप्थ, एकदम सिस्टमॅटिक, व्यवस्थित कळालेला असेल. ओके, चला तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.